विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स मध्ये पैकीच्या पैकी स्कोर करायचा आहे. बोर्ड एक्झाम बद्दल सुरुवातीला बोलतोय. हां, पण तुम्ही जर ड्रॉप घेतला असाल, तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. काय होतं, की फिजिक्सची भीती आहे बरं का. खूप भीती आहे फिजिक्सची. पण मी तुम्हाला सांगू का, ज्या गोष्टीची भीती वाटते ना, त्याच्यावरतीच काम केलं पाहिजे. सिरियसली मी माझ्या अनुभवातून सांगतोय. नेहमी तुम्हाला मग ऋतिक रोशन आठवतो. आवडतो चुकून बोललो मी. आठवतो तुम्हाला. त्याची ती ॲड तुम्हाला आठवते, की डर के आगे जीत है. सिरियसली बरं का बाळांनो. आजचं मी लेक्चर तुम्हाला काय करणार आहे, मी एक टॉपिक घेतो रँडमली सिलेक्ट करतो. मी तुम्हाला फॉर्म्युला शीट बनवून दाखवतो आणि फॉर्म्युला शीट बनवून दाखवल्यानंतर मी काय केलंय, की नीट एक्झाम मधले काही क्वेशन्स घेतलेत बरं का. 5-6 क्वेशन्स घेतलेत. सीईटी मधले पण 1-2 क्वेशन्स घेतलेत. आता सगळाच टॉपिक करायचं म्हटलं तर वेळ लागेल. पण मी तुम्हाला सुरुवात करून देतो ना. आजच्या व्हिडिओनं तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढेल ना, तर पैकीच्या पैकी मार्क. मी तुम्हाला सांगू का, खूप मुलांना ऑफलाईनमध्ये आमच्या इथं फिजिक्समध्ये खूप चांगले मार्क पडलेत. 98, 99, 97 असे मार्क आहेत. हां, पैकीच्या पैकी राहिले असतील. टार्गेट आमचं हेच होतं बरं का. ठीक आहे, एका दुसरा मार्क इकडं-तिकडं. पण 97 काय कमी आहेत होय? आणि तुम्ही सुद्धा नेक्स्ट इयर जेव्हा बोर्डची एक्झाम होईल ना, एक्झाम झाल्या-झाल्या मुला-मुलांचे फोन असतात. मला मेसेज करतात, की पेपर सर सोप्पा गेला म्हणून. आणि यावर्षी तर केमिस्ट्रीला पण 2 दिवस सुट्टी असल्यामुळं केमिस्ट्री सुद्धा तुम्हाला सोपा जाणार आहे. चल ठीक आहे, वेळ घालवत नाही मी, सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगू का, ड्युअल नेचर हा टॉपिक घेऊया आपण. ओके. आणि मी तुम्हाला ना सांगतो, की फॉर्म्युले नुसते लिहून काढायचे नसतात बाळांनो, ते तुम्हाला डिराईव्ह करता आले पाहिजेत. मग ते पक्के लक्षात राहतात. बरं त्याच्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह केले पाहिजेत. मग त्याचा फायदा होतोय. बरं एम-सी-क्यूचीच प्रॅक्टिस करा असं मी ओरडून तुम्हाला मी सांगतोय. कारण जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह कराल, त्या फिजिक्सच्या पी-वाय-क्यूमध्ये 99% तर न्यूमेरिकल असतात. पण न्यूमेरिकलची चांगली प्रॅक्टिस होते रे आणि त्याचा फायदा बोर्डला होतोच. मी सुरुवात करतोय समजून घ्या. आता हे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे बरं का. इथं फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. जेव्हा याच्यावर रे ऑफ लाईट येईल की नाही बाळांनो, तेव्हा लाईटमध्ये असतात फोटॉन्स. काय असतात? फोटॉन्स. ओके. आणि त्याच्या फोटॉनची एनर्जी असते ना, ती असते एच म्यू. आता हे लक्षात ठेवलं पाहिजे एनर्जी ऑफ द फोटॉन. बरं म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. मग म्यूचा फॉर्म्युला सी अपॉन लॅम्बडा. कारण तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो एन लॅम्बडा. त्यातलं व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजे कोण? वेव्हलेंथ. नोटेशन फक्त बदलली रे. व्हेलॉसिटीसाठी सी, फ्रिक्वेन्सीसाठी म्यू आणि हे लॅम्बडा. मग एच म्यू असेल तर म्यूचा फॉर्म्युला काय येणार? सी अपॉन लॅम्बडा. कुणाची व्हॅल्यू आहे ती? एनर्जी ऑफ द फोटॉन विचारलेलं आहे किंवा गिव्हन डाटामध्ये दिलेलं असतं एनर्जी ऑफ द फोटॉन. मग याची ती व्हॅल्यू दिली हे लक्षात ठेवायचं. फोटॉनची एनर्जी असणार आहे किती? एकदम कमी असणार आहे. मग तुम्हाला देताना ते इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये एनर्जी देतील आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय एसआय युनिट नाहीये. एनर्जीचं युनिट आहे जूल. मग याला जूलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी मला याला मल्टिप्लाय करावं लागेल 1.6 इंटू 10⁻⁻19. न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायचं आहे ना, बेसिक फक्त करायचं आहे ना, मग हे इम्पोर्टंट आहे ना. एनर्जी ऑफ द फोटॉन. आता ही जे फोटॉन आहेत ना, इथे येणार आणि त्यांचं इथल्या इलेक्ट्रॉन बरोबर कोलिजन होणार. आणि इलेक्ट्रॉन काय करतात माहित आहे का? की त्याची सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि त्याचा वापर करून इथं बाहेर पडतात सरफेसमधून. सरफेसमधून बाहेर पडण्यासाठी जी एनर्जी लागते, त्याला वर्क फंक्शन म्हणूया आपण. वर्क फंक्शन. त्याचा फॉर्म्युला काय मी सांगतो. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला आहे H इंटू म्यू नॉट. ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. सगळं एक्सप्लेन करणार आहे बरं का. थ्रेशोल्ड म्हणजे काय ते पण सांगणार आहे. 15 मिनिटात तुमचा मी एक टॉपिक क्लिअर करून देतो. फॉर्म्युले एक्सप्लेन करतो. मग बाकीच्या टॉपिकला सुरुवात तुम्ही कराल. मी जमेल तेवढं तुम्हाला हेल्प करेन बरं का. नक्की हेल्प करेन. पण कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे? हे फॉर्म्युले देतोय ना, ह्या नोट्स अशा तुमच्या स्वतःहून तुम्ही तयार करायच्या स्वतःच्या अक्षरात लक्षात घ्या. आणि रिव्हिजन करताना त्याचा खूप फायदा होतो. अरे मार्केटमध्ये बुक्स आहेत, की ज्यात रेडीमेड सगळे फॉर्म्युले एकत्र करून दिलेत. तुम्ही घेता, तुमचे पालक तुम्ही मागाल ते तुम्हाला देताय. पण ते उघडलं जातंय का पुस्तक? नाही. स्वतःच्या नोट्स नुसत्या उघडल्या ना, तर लगेच सगळं पाठीमागचं क्लिक होतं, आठवतं बरं का. बरं. इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आणि तो इकडे जातोय विथ सर्टन व्हेलॉसिटी म्हणजे त्याच्याकडे असणार आहे कायनेटिक एनर्जी. ती त्याची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असं म्हणूया बरं का. चला करूया फॉर्म्युला तयार? नीट लक्ष द्या. ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ओके. प्लस वर्क फंक्शन ओके. दॅट इक्वल्स टू एनर्जी ऑफ द फोटॉन.
पण जेवढी एनर्जी फोटॉनची आहे त्याचा वापर करूनच ह्या 2 गोष्टी झाल्यात ना. मग ह्या दोघांची ॲडिशन एवढी असणार आहे ना. मग झालं की पहिला फॉर्म्युला मला मिळाला. फक्त मला हे प्लस गेल्यावर मायनस करावे लागेल. म्हणजे बघा, की मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी दॅट इक्वॉल्स टू एनर्जी ऑफ द फोटॉन मायनस वर्क फंक्शन. चला पहिला फॉर्म्युला मिळाला मला. आता दुसरा फॉर्म्युला मी तयार करतो. हे सगळं फोटो इलेक्ट्रिक इमिशन आहे बरं का, लक्षात घ्या. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मधला आहे म्हणूया आपण. पण इलेक्ट्रॉनचा फ्लो झाल्यामुळं करंट जो तयार होतो तो आहे फोटो इलेक्ट्रिक करंट. आहे का? म्यू सुद्धा तसंच आणि हे जे आहे ना त्याला तुम्ही एच म्यू नॉट म्हणणार, बरोबर आहे? आता त्यातनं एच कॉमन काढा आणि होणार काय? म्यू मायनस म्यू नॉट. आता तुम्हाला बेसिक सांगू का? कायनेटिक एनर्जी बाळांनो एक तर 0 येईल, नाहीतर पॉझिटिव्ह येणार. कायनेटिक एनर्जी कधीही निगेटिव्ह येत नाही. कारण कायनेटिकचा फॉर्म्युला आहे हाल्फ एम व्ही स्क्वेअर. हाल्फ पॉझिटिव्ह आहे. मास कसं काय निगेटिव्ह येईल? व्ही चा स्क्वेअर कसं काय निगेटिव्ह येईल? त्यामुळे कायनेटिक एनर्जी काय मला पॉझिटिव्ह पाहिजे. मग त्याच्यासाठी जी थ्रेशोल्ड ही जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे, इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डवर डिपेंड आहे. आता मी पटकन काय करणार आहे सांगतो. मी पटकन एम-सी-क्यू घेणार आहे. पी-वाय-क्यू सी-ई-टीत आलेला प्रश्न, जो मी या स्लाइडमध्ये सिलेक्ट केलेला नाहीये, थेरॉटिकल आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन आणि करेक्ट ऑप्शन आहे फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट. सोप्पा आहे ना प्रश्न. मग तुम्ही काय करायचं की फॉर्म्युला तयार करताना थोडासा विचार करा ना. आता ही जी लाईट आहे ना, ह्यात जेवढे जास्त फोटॉन ना तेवढी इंटेन्सिटी जास्त. त्या इंटेन्सिटीचा कायनेटिक एनर्जीशी काही संबंध नाहीये. हा पण प्रश्न परीक्षेत आलाय. पण जेवढी इंटेन्सिटी जास्त, तेवढं जास्त कोलिजन होणार, तेवढे जास्त इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. मग जेवढे जास्त इलेक्ट्रॉन, तेवढा जास्त करंट. म्हणजे क्लिअरली पुन्हा मी इथं प्रश्न द्यायला लागलोय तुम्हाला. करंट हा इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. ओके. आणि कायनेटिक एनर्जी जी आहे, ती फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. मग कायनेटिक एनर्जी इंटेन्सिटीवर डिपेंड नाहीये आणि करंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाहीये. हे सुद्धा पी-वाय-क्यू आहेत. मग बोर्डच्या एक्झाममध्ये हे प्रश्न येऊ शकतात. सी साठी या फॉर्म्युल्यावर अजून काम करायचंय आपल्याला. सांगतो आता लक्ष द्या. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जी आहे ना, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीसाठी मी असं लिहू शकतो, की एच अपॉन लॅम्बडा आणि इकडं लॅम्बडा नॉट थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आणि कंडिशन बघा अपॉन असल्यामुळं तुमची थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे ना, लाईटची वेव्हलेंथ, इन्सिडेंट लाईटची वेव्हलेंथ थ्रेशोल्ड पेक्षा कमी पाहिजे. फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे, वेव्हलेंथ कमी पाहिजे हे लक्षात घ्या. त्यामुळे ही मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे आणि ही मॅक्सिमम वेव्हलेंथ आहे थ्रेशोल्ड मध्ये बरं का. ओके. झाले फॉर्म्युले. आता या फॉर्म्युल्यावर एकदा नाही, दोनदा नाही, 6-7 प्रश्न रिपीट आहेत बाळांनो याच्यावरती. पण सांगू का? हा फॉर्म्युला तिथे युज केलाच नाहीये. कुठला सांगतो युज केलाय. कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला असतो E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल आणि इथं मी लिहितोय Hc अपॉन लॅम्बडा आणि Hc अपॉन लॅम्बडा नॉट. आता सांगतो लक्ष द्या. छोटंसं लेक्चर आहे. 6-7 प्रश्न आहेत. सांगतो कसं त्यांनी दिलंय. वेव्हलेंथ लॅम्बडा असताना ही जी स्टॉपिंग पोटेन्शियल आहे ना, ती व्ही नॉट, 3 व्ही नॉट असं काहीतरी देतील. वेव्हलेंथ चेंज करतील, याची व्हॅल्यू चेंज करतील आणि विचारतील थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. शोधा पी-वाय-क्यू. तुमच्याकडे जे पी-वाय-क्यूचं बुक आहे ते शोधा. तुम्हाला असले मोठे 5-5 ओळीचे न्यूमेरिकल दिसतील. पण कंडिशन काय? या दोघांमध्ये बदल देतात. मग काय करायचं हे लॅम्बडा, समजा इथं 3 व्ही लिहिलंय तर 3 व्ही लिहूया. 2 लॅम्बडा तर 2 लॅम्बडा जे असेल ती व्हॅल्यू लिहिली ना, रेशो घ्यायचा. रेशो घेतल्यानंतर एच-सी कॅन्सल होईल, ईला ई कॅन्सल होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढता येईल. मी दिलेलं नाहीये, सॉल्व्ह करून सांगतो लक्षात घ्या. आता हे झालं या धड्यातलं. आता म्हणजे आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशनचे सगळे पार्ट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले. तर ह्या टॉपिकमध्ये डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आहे आणि सांगू का? जेव्हापासून नीट सारखी एक्झाम झाली ना सुरू, तेव्हापासून डी ब्रॉग्लीज वरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार. आता मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना विचारतो, की पटकन मला 6 फॉर्म्युले सांगायचे डी ब्रॉग्लीचे. किती? 6. मग तुम्हाला 2 मिनिटात तयार करून दाखवतो. सांगतो. आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन तुम्हाला माहिती आहे, की E इक्वॉल्स टू कोन एम-सी स्क्वेअर. आताच आपण एनर्जीचा फॉर्म्युला बघितला होता, Hc अपॉन लॅम्बडा. बरोबर ना? स्टार्टच आपण केला होता. Hc अपॉन लॅम्बडा. आता ह्या दोघांना जर मी कंपेअर केलं, तर मला असं मिळेल, की m इंटू सी स्क्वेअर दॅट इक्वॉल्स टू Hc अपॉन लॅम्बडा. हा जो C आहे, तो या स्क्वेअरला काय होईल? कॅन्सल. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन.
त्यामुळे लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन मास इंटू वेलॉसिटी. सी ही वेलॉसिटीच आहे बरं का, लक्षात घ्या. मग डी ब्रॉग्लीचा पहिला फॉर्म्युला इथे तयार झाला. ओके. आता दुसरा फॉर्म्युला सांगतो. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे मोमेंटम. झाला का फॉर्म्युला तयार? आता टेक्स्ट बुक ओपन करा. तुम्ही एक्सरसाइज मध्ये बघा. तुम्हाला ह्याच्यावरतीच न्यूमेरिकल दिसतील. पण तुम्ही सुरुवातीला डायरेक्ट न्यूमेरिकल सोडवायला जाऊ नका. मी तुम्हाला हेल्प करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नंतर आपण करूया बरं का. बरं, आता नंतर सांगतो, लक्ष द्या. ई म्हणजे मी तात्पुरतं कायनेटिक एनर्जी म्हणतो बरं का. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एम इंटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. ओके. चला या 2 ने इकडे मल्टिप्लाय करा. इकडं एल-एच-एस ला एम न मल्टिप्लाय केलं तर आर-एच-एस ला सुद्धा मल्टिप्लाय करा. स्क्वेअर रूट काढा. ट्वाइस एम ई दॅट इक्वल्स टू एम इंटू सी. आता ही एम इंटू सी ची व्हॅल्यू पुट करा ना इथं, म्हणजे मला डी ब्रॉग्लीचा अजून एक फॉर्म्युला मिळाला. रूट मध्ये ट्वाइस एम इंटू कायनेटिक एनर्जी. मिळाला फॉर्म्युला. ओके. याच्यावरती नीटला लेटेस्ट प्रश्न आहेत. तुम्हाला इथे लगेच पटकन सांगतो. देअरफॉर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ प्रपोर्शनल टू रूट ई. बरोबर आहे का? मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा स्क्वेअर प्रपोर्शनल टू 1 अपॉन ई. मग 1 अपॉन लॅम्बडा स्क्वेअर प्रपोर्शनल टू ई. आलं का लक्षात? सांगतो. 1 अपॉन लॅम्बडा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल टू. मग जर मी वाय ऍक्सिस वरती 1 अपॉन लॅम्बडा स्क्वेअर घेतलं आणि एक्स ऍक्सिस वरती कायनेटिक एनर्जी घेतली, तर मला असा ग्राफ मिळणार. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणलं की असा ग्राफ मिळणार. चला इथं बघा. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ प्रपोर्शनल टू 1/पी आहे. पण थांबा. वाय ऍक्सिस वरती मी लॅम्बडा घेतलं आणि एक्स ऍक्सिस वरती 1/पी जर मी घेतलं ना, तर 1/पी ला हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. थांबा. 1/पी ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पण जर मी पी घेतलं, तर लॅम्बडा लिनियर मोमेंटमला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्यामुळे असा ग्राफ येतो. रेक्टिलिनियर हायपरबोला म्हणूया आपण. हे असका रेक्टँग्युलर हायपरबोला रे, पण असा ग्राफ येतो, लक्षात घ्या. इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा ग्राफ आहे आणि हा डायरेक्टली. बरं, आता एक डोक्यात घ्या. फिजिक्स इम्प्रूव्ह करायचं आहे ना? थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा फिजिक्स मधला टॉपिक आहे. त्यात बॉयस लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅड्रो लॉ, असं गॅस लॉ आहेत बरं का. ओके. केमिस्ट्रीमध्ये स्टेट्स ऑफ मॅटर आहे. त्यात सुद्धा लॉ आहेत. त्यात हे ग्राफ आहेत. हे लक्षात घ्या. चला किती फॉर्म्युले झाले? 1, 2, 3 फॉर्म्युले झाले आपले. हा तिसरा फॉर्म्युला नीट बघा. मग लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम इंटू कायनेटिक एनर्जी. काय लिहिलं मी? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मी ए इंटू व्ही नॉट. ओके. आता लॅम्बडा मी तुम्हाला सांगतो इक्वल्स टू एच एम एम ई ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर मला 12.28 किंवा 27 मिळतं. स्टॉपिंग पोटेन्शियल आणि याचं युनिट एंगस्ट्रॉम असतं. पण हा फॉर्म्युला फक्त इलेक्ट्रॉनसाठी आहे. कोणासाठी आहे? इलेक्ट्रॉनसाठी, लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे एंगस्ट्रॉमच्या ऐवजी मला नॅनोमीटर घ्यायचं असेल तर ही अशी व्हॅल्यू. अरे इतके सिंपल प्रश्न ह्याच्यावर परीक्षेत आलेत आहे तसे. ह्याची व्हॅल्यू 100 दिले. स्क्वेअर रूट किती येणार आहे? 10. ह्याची व्हॅल्यू 81 दिले. 81 स्क्वेअर रूट काय येणार आहे? 9. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज देताना असं देतील की पटापट तुम्हाला आन्सर्स मिळतील. आता लास्ट नीट लक्ष द्या. मला डी ब्रॉग्लीचे 6 फॉर्म्युले पाहिजेत ओळीनं तुमच्याकडून. मग डी ब्रॉग्लीचा पहिला फॉर्म्युला मास इंटू वेलॉसिटी म्हणूया आपण. चला यालाच मी पी मध्ये कन्व्हर्ट करतो. चला मी यालाच एच अपॉन रूट मध्ये जातो. ट्वाइस एम ई. चला मी याला असं करतो एच अपॉन रूट मध्येच ट्वाइस एम ई इंटू कोण? व्ही नॉट. चला लॅम्बडा इक्वल्स टू एच. एच नकोय मला आता. मला इलेक्ट्रॉनसाठी फॉर्म्युले पाहिजेत. मला 7 फॉर्म्युले पाहिजेत कारण मी ह्याला एकच कन्सिडर करतोय बरं का. मग ठीक आहे. 6 पाहिजेत. मग 1, 2, 3 हा चौथा फॉर्म्युला. की 12 पॉइंट घेतलं तर युनिट असतं एंगस्ट्रॉम. रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल. 1.228 घेतलं तर नॅनोमीटर. मग आता 6वा फॉर्म्युला तयार करतो. मग तो 6वा फॉर्म्युला ना तुम्हाला सांगेल की फिजिक्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे तो. सांगतो. एक टॉपिक वरून भागतच नाहीये. सगळे टॉपिक एकमेकांशी मिक्स करावे लागतात. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये नेतो. नील्स बोर नावाचा सायंटिस्ट माहिती आहे. त्याचं सेकंड पोस्टुलेट माहिती आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम दोन्हीकडे आहे. फिजिक्समध्ये पण आहे आणि केमिस्ट्रीमध्ये आहे. त्याचं सेकंड पोस्टुलेट असं आहे, की अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोण आलं? एम-व्ही-आर. अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. चला मला हा फॉर्म्युला आठवतो ना तुम्हाला? एच अपॉन एम-व्ही. डोकं वापरा. हे वाचा कोण आहे? एम-व्ही.
हे वाचा कोण आहे? एच. करा की मग क्रॉस नोटेशन. एच इथंच ठेवा. एम-व्ही इकडं आणा. ओके. दॅट इक्वल्स टू हे 2π इकडं आणा. म्हणजे काय मिळेल 2π. पण लिहिताना जरा मी आर-एन लिहितो बरं का. nth ऑर्बिट मधली रेडियस आणि अपॉन एन. म्हणजे मला डी ब्रॉग्लीचा फॉर्म्युला मिळाला रे बाळांनो. ओके. आलं का लक्षात तुमच्या? ओके. आणखीन एक मी तुम्हाला सांगतो. या केसमध्ये हा जो एन आहे, त्याला म्हणायचं असतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि रेडियस जी असते ना, ती एन स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ओके. मग मी इथं असा फॉर्म्युला तयार करू शकतो, की R1 अपॉन R4 समजा 4th ऑर्बिटचा विचार करूया. दॅट इक्वल्स टू 1/16. एन म्हणजे नंबर रे. R1 म्हणजे एनचा नंबर 1, 1 चा स्क्वेअर 1. R4 म्हणजे एनची व्हॅल्यू 4, 4 चा स्क्वेअर किती? 16. समजा पहिली रेडियस जर मी R मानली, तर हे 16 इकडे घेतो मी. 16R ही व्हॅल्यू 4th ची येणार आहे. मी तुम्हाला काय सांगू का? हा फॉर्म्युला तयार झाला नवीन, पुस्तकात दिलाय का? नाही. मला सी लागणार आहे. म्हणजे सी-ई-टीसाठी थोडा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतोय. त्याचा बोर्डला फायदा होतोयच रे. मग आता हे एवढे सगळे फॉर्म्युले मी घेतले. किती वेळ लागला? 15च मिनिटं लागलीत. आता न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकलला मी वेळ लावणार नाही. मी पटापट सांगणार आहे बरं का लक्षात घ्या पटापट. कायनेटिक एनर्जी 16 टाइम्स वाढवले. सांगू का पटकन? डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हे जर 16 टाइम्स वाढवले, तर 16चं स्क्वेअर रूट किती? 4. मग हे 4 टाइम्स कमी होणार आहे. म्हणजे सुरुवातीला 100% आहे ना, ते 25% शिल्लक राहणार आहे. मग 25% शिल्लक राहिला, मग चेंज झाला किती? 75%. मी नाही वेळ लावणार. मी नाही डिटेलमध्ये सांगत बसणार. आता क्रॅश कोर्समध्ये मी घेतोय. इथं मला फास्ट सांगायचंय तुम्हाला. कळालंय तुम्हाला हे. हा फॉर्म्युला आठवलं का मला सांगा तुम्हाला? नाही ना, मग तुमचा अभ्यास कमी पडतोय. हां, तुम्हाला एम-सी-क्यू सॉल्व्हिंग पाहिजे ना, फॉर्म्युले करा ना तुम्ही. मला आठवला फॉर्म्युला पटकन. नेक्स्ट 1/लॅम्बडा स्क्वेअर आणि ई. ऑप्शन सी करेक्ट आहे. मगाशीच केलंय आपण. मगाशी करून पण दाखवलंय तुम्हाला कदाचित मी. ठीक आहे. 1 बाय आहे का डायरेक्टली प्रोपोर्शनल. कुठल्या एक्झाम मधला प्रश्न आहे सांगा? नीट मधला प्रश्न आहे आणि नीट एक्झाम जेव्हापासून स्टार्ट केली तेव्हापासून डी ब्रॉग्लीज वरती प्रश्न असतोच बरं का. आता इथं बघा. आत्ताच बोललो 81 आहे. ॲन्सर नॅनोमीटरमध्ये पाहिजे. मग 1.227 किंवा 228 ला मी 9 ने डिव्हाईड करणार. 9 कुठनं आलं? फॉर्म्युला आठवा ना. फॉर्म्युला लिस्टमधला आठवा ना. इथं होता फॉर्म्युला बघा. 1.228 अपॉन रूट पोटेन्शियल 81 दिलंय. त्याचं स्क्वेअर रूट 9. सरळ सॉल्व्ह करणारच नाही मी. 1 ला 9 ने डिव्हाईड करताय. ॲन्सर 0 पॉइंट येईल. मग एवढे ऑप्शन्स कसे येतील? ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. होतंय ना फास्ट? होतंय लक्षात घ्या. चला हे बघूया ग्राफ कुठला आहे. रेक्टिलिनियर हायपरबोला येणार असा म्हणूया लॅम्बडा आणि पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. नीटचाच प्रश्न आहे. 4 मार्काला एक प्रश्न येतो नीटला लक्षात घ्या. अजून प्रश्न जर बघायला गेलो ना आपण हे घ्या. 4th ऑर्बिट. 4th ऑर्बिट मधली डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ विचारले. मग लॅम्बडा इक्वॉल्स टू 2π rn अपॉन 4. मग 2π 16R 4th ऑर्बिटमध्ये 16R येणार. एनची व्हॅल्यू 4 आहे. मग 2 2 जा, 2 8 जा, 8πr ऑप्शन सी करेक्ट आहे. मी सोडवलंय अगोदर बरं का. सगळ्यात महत्वाचं डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आणि कायनेटिक एनर्जी मधलं रिलेशन विचारलंय आपल्या सी मध्ये. मग लॅम्बडा प्रोपोर्शनल टू रूट ई आन्सर करेक्ट आहे. पण त्यांनी असं छापलं नाहीये. तिथं असं छापलंय ई रेस टू मायनस 1/2. झाले की नाही पटापटा एम-सी-क्यूज. पण तुम्हाला सांगू का रे बाळांनो, आता मी शोधत वगैरे बसत नाही. टेक्स्टबुक ओपन करा. ते रूट पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, 2 न्यूमेरिकल तुम्हाला सापडतील. मग अशा रीतीनं छोटासा टॉपिक आहे. पण हा छोटासा टॉपिक आहे. हा झाला की घ्या स्ट्रक्चर ऑफ एटॉम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया. त्यात ते बोर्स पोस्टुलेट आहेत किंवा त्यात लायमन, बाल्मर, पास्चन, ब्रॅकेट ह्या सीरीज वगैरे आहेत. खूप प्रश्न आहेत रे. बरं सुरुवात तर केलेली आहे आपण. प्रश्न मी तुम्हाला पटापटा सोडवून दाखवलेत. डिटेलमध्ये घेतलं नाहीयेत. पण माझं एकच म्हणणं आहे, खूप फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करा. मग या टॉपिकची पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. या टॉपिकच्या पुस्तकातले न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. आणि मग कॉन्फिडन्स वाढेल. ऑल द बेस्ट.